नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपण एकदा भेटूया। आपण आतापर्यंत सामान्य अध्ययन 1, 2 आणि 3 ह्या 3 बघितलेले आहेत। आता आपण चौथा जो पेपर आहे त्याच्याकडे वळूया। अत्यंत महत्त्वाचा आहे, थोडासा त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर लॉंग टर्म अभ्यास करायचा आहे। टायटल आहे इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट है ना। त्यामधला आज आपण बघणार मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र जो आहे तो भाग बघूया। याला समष्टी अर्थशास्त्र सुद्धा म्हणतात। तर आपण मित्रांनो यामध्ये किती घटक आहेत म्हणजे किती टायटल्स आहेत ते प्रथमतः बघून घेऊया। प्रथमतः आपल्याला दिसते किती टायटल्स आहेत बघा ना। एक टोटल 5 टायटल्स आहेत। मॅक्रो इकॉनॉमिक्स, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, पब्लिक फायनान्स, मनी, इंटरनॅशनल ट्रेड अँड इंटरनॅशनल कॅपिटल म्हणजे समग्री अर्थशास्त्र आहे। ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे वृद्धी आणि विकास, त्यानंतर सार्वजनिक वित्त, मुद्रा त्याला पैसा सुद्धा म्हणतात, आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल असे 5 यामध्ये आहे समग्र लक्षी अर्थशास्त्र। याच्यामध्ये मित्रांनो हा थोडासा टेक्निकल पार्ट आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना हा थोडा भारी जातो। सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा भारी जातो आणि आर्टच्या विद्यार्थ्यांना जर इकॉनॉमी नसेल त्यांचा एक सिलेबस मधला अकॅडमिक मध्ये तर त्यांना सुद्धा हा त्रास जातो। बघूया आपण, मी काही फोड केलेल्या किती टॉपिक असणार एकूण अंदाजे घेतलेले आहेत। एक आपल्याला असं दिसतंय की इथे एकूण जे आहेत 54 टॉपिक आपल्याला दिसत आहेत। सी एक 54 टॉपिक्स आपल्याला इथे दिसून येतात। मित्रांनो एक एक टप्प्याटप्प्याने आपण बघूया। चला बघूया। प्रथमच पहिला टॉपिक आहे, त्याचं टायटलच आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र। याच्यामध्ये जे आहे जीडीपी दिलेला आहे, जीएनपी आहे, जीव्हीए है ना म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन। त्यानंतर हे जे आहेत जसं जीडीपी आहे आणि जीएनपी आहे हे ॲट फॅक्टर कॉस्ट काढायचा आहे, ॲट मार्केट प्राइस काढायचा आहे। त्याच्यानंतर एक जीडीपी डिफ्लॅटर हा एक कॉन्सेप्ट आहे। त्यानंतर नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, भारतामध्ये कॅल्क्युलेशन कसं होतं ते, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स भारतामध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत नॅशनल इन्कम साठी ते आपल्याला बघायचं आहे। हा प्रिलिमचा भाग आहे मित्रांनो। प्रिलिम मध्ये आपल्याला हे वाचायचंच आहे है ना, काही असं वेगळं नाही, जीडीपी सांगायची गरज नाही है ना। म्हणजे आपल्याला असं दिसतं स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, याचे कंपोनंट्स काय आहेत, वेगवेगळे घटक जे आहेत ते कंपोनंट्स कुठकुठले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। सेम जीडीपी आणि जीएनपीचं सारखं आहे है ना। ह्या दोघांमधला परस्पर संबंध काय आहे, जीडीपी आणि जीएनपी याच्यामधला संबंध काय आहे, कारण की जीएनपी हा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो। खरं म्हणजे जे स्वरूप आहे एखाद्या देशाचं ते बहुतांशी प्रमाणात खरं स्वरूप दाखवण्याचा जे आहे चित्र जे आहे ते जीएनपी मुळे मिळतं। त्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जी काही हे आहे उत्पादकता जी आहे म्हणजे त्या देशाची आर्थिक क्षमता जर टेस्ट करायची असेल तर आपल्याला ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन या कॉन्सेप्टने आपण ती सहजरीतीने आकलित करू शकतो। त्यामुळे जीव्हीए हा बघून घ्यायचा आहे, जीडीपी जीएनपी बघितल्यानंतर जीव्हीए। आता यामध्ये 2 बाबी आहेत, खरं म्हणजे हे पहिल्यांदा आहे। ॲट मार्केट प्राइस हा शब्द पहिल्यांदा असायला पाहिजे। तर ॲट मार्केट प्राइस म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सहज रीतीने जीडीपी जीएनपी बघतोय तेव्हा इनव्हॅरिएबली आपण मार्केट प्राइसने बघतोय, म्हणजे करंट प्राइसने बघतोय, आत्ताच्या घडीला काय आहे काय नाही। पण खऱ्या अर्थाने जी काही आहे वृद्धी झालेली आहे ती राष्ट्रीय उत्पन्नात खऱ्या अर्थाने वृद्धी जर झाली असेल, चेक करायची असेल, कुठल्याही त्याच्यामध्ये भाववाढीचा लवलेश नसणार, किंमत वाढीचा लवलेश नसणार, ते काढायचं असेल तर ॲट फॅक्टर कॉस्ट आपण काढतो। तर ॲट फॅक्टर कॉस्टचे कुठले कंपोनंट आहेत, कशाला मायनस करायचं कशाला प्लस, हे सगळं इथे पाहून घ्यायचं।
प्रिलिमला झालाय मित्रांनो, त्यामुळे ते फॉर्म्युलाच तुम्हाला जशान तसे पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर एक सुंदर कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे जीडीपी डिफ्लॅटर. आता मित्रांनो काय होतंय की आपण इन जनरल जी काही इकॉनॉमिक ग्रोथचं अनालिसिस करतोय, म्हणजे आर्थिक वृद्धी, ती आर्थिक वृद्धी खऱ्या अर्थाने ट्रू जी आहे कॅरेक्टर ते दाखवत नाही. त्यामध्ये आपल्याला भाववाढीचा जो हे आहे टिंट किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो त्यामध्ये दिसून येतो. तर आपल्याला जीडीपी डिफ्लॅटर हा मदत करतो. खऱ्या अर्थाने एक बेस इयर आहे, स्पेसिफिक बेस इयर, त्या बेस इयरच्या आधारावर एक प्राइस लेवल काय आहे त्यांना ते प्राइस लेवल काढता येतं. याचं कंपॅरिझन आपण इन जनरल कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये करतोय आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं काय एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी आहे ते आपल्याला माहित होतं. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे पाहायचं. याचं कॅल्क्युलेशन करताना आपण बघतोय एक रेशो काढला जातोय, एक नॉमिनल जे आहे जीडीपी आणि एक रिअल जीडीपी जी आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण इथे काढतोय. तर हे तुम्हाला ठाऊकच आहे, असं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मित्रांनो त्यानंतर आहे मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाचं आकलन कसं करायचं, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत, है ना. आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या पद्धती म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसून येत आहे की आपण एक जी आहे प्रोडक्शन मेथड कॅल्क्युलेशन करतो, है ना. दुसरी आपण त्याच्यामध्ये जी आहे एक्सपेंडिचर मेथड एक कॅल्क्युलेशन करतो आणि इन्कम मेथड एक कॅल्क्युलेशन करतो. ही कुठल्या मेथोडॉलॉजीज, ह्या तिन्ही मेथोडॉलॉजीज आपल्याला इथे पाहायच्या आहेत. तिघांच्या जे आहेत फॉर्म्युली जे आहेत त्या आपल्याला इथे बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर भारतामध्ये यापैकी कुठलं वापरतोय, कशा प्रकारचं वापरतोय ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. मग भारतामध्ये अडचणी आहेत का नॅशनल इन्कम अकाउंटिंग कॅल्क्युलेट करताना, तर आहेत असं आपल्याला दिसतंय. बऱ्याचशा इश्यूज आहेत, म्हणजे आपल्या भारतामध्ये एनमास इलिटरसी आहे, तर सोबतच अकाउंटिंग न ठेवण्याची पद्धत आहे, है ना. एक ब्लॅक मार्केट हा पण एक कॉन्सेप्ट आहे, इन्कम लपवून ठेवण्याची सवय जी आहे ती आपल्याला दिसून येते. बरंचसं आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन, है ना, म्हणजे प्रत्यक्षात काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आता होतंय, पण प्रत्यक्षात आधी मात्र कॅश ट्रान्झॅक्शन अधिक व्हायचं. आत्ताही बहुतांशी कॅश ट्रान्झॅक्शन होतं. त्याच्यामुळे प्रत्यक्षात कळतच नाही की खर्च किती होतोय आणि किती नाही, है ना. आपण दुकानात जातोय आणि सहज रीतीने सामान्य माणूस माझा टॅक्स वाचेल म्हणून रिसिप्ट मागत नाही. तर ह्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत लपाछपीच्या, ह्या आपल्याला इथे सांगोपांग चर्चेने लक्षात घ्यायच्या आहेत. तर हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा पूर्णपणे बिलकुल प्रिलिमला आहे. प्रिलिमला जसं आहे तसंच तुम्हाला वाचायचं आहे. याच्या नंतरचा पार्ट बघूया. नेक्स्ट याच्यात काय दिसतंय आपल्याला, तर एक कॉन्सेप्ट आहे, मी काही फोड केलेला आहे त्याच्यानुसार मी घेतलेला आहे. बिझनेस सायकल्स आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तिथे नॉर्मली मी एक चित्र तुम्हाला प्रेझेंट केलेलं आहे. रिसेशन, एक्सपान्शन, बूम, बस्ट असं आहे. तर आपल्याला काय दिसतंय मित्रांनो की एक जे आहे आपल्याला इन्फ्लॅशनरी टेंडन्सी जी आहे, है ना, तर डिफ्लॅशनरी टेंडन्सी, है ना, डिफ्लॅशनरी टेंडन्सी म्हणजेच असं सायकल निरंतर चालत असतं, है ना. म्हणजे इकडे बूम असतं, म्हणजे मस्त मार्केट खचाखच भरलेलं आपल्याला दिसतं, तर इकडे आपल्याला बेन असतं, मार्केट असं ओसाड पडलेलं दिसतंय. ही जी सायकल आहे ही कशी आहे, आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बिझनेस सायकल आहे का, कितपत आहे कितपत नाही, काय सुटेबल आहे काय नाही, त्याचे कंपोनंट काय, त्याचे स्टेजेस जे आहेत, आता इथे 4 प्रकार दिलेले आहेत असे सहजरीतीने काढले, कुठले स्टेजेस आहेत हे सर्व स्टेजेस वगैरे इथे पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. नेक्स्ट टॉपिक आहे बघा. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला दिसतंय एक महत्वाचा आहे, है ना, सर्वात महत्वाचा इश्यू आहे तो म्हणजेच एम्प्लॉयमेंटचा कॉन्सेप्ट, है ना. एम्प्लॉयमेंटचे वेगवेगळे जे आहेत, कुठल्या प्रकारचं एम्प्लॉयमेंट असतं, ऑर्गनाइज सेक्टरचं कुठलं, अनऑर्गनाइज सेक्टरचं कुठलं, है ना, फुल एम्प्लॉयमेंट कसं आहे, है ना, अशा प्रकारचे वगैरे आपल्याला इथे एम्प्लॉयमेंटचे कॉन्सेप्ट बेसिक पाहून घ्यायचे आहेत.
त्यानंतर दुसरं लगेच आपल्याला सांगितले ते आहे बेरोजगारीचे मेजर्स, है ना. बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीचे कुठले मापक आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारच्या बेरोजगाऱ्या पाहायच्या आहेत आणि त्याचे परिमाण कुठले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे, है ना. तर आपण इथे जी प्रिलिमला आपण वाचलेला आहे त्या प्रकारचंच आहे मित्रांनो. हा जो आहे अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू हा याच्यापूर्वी सुद्धा आलेला आहे. तुम्ही बघा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स या दोन याच्यामध्ये हा इश्यू घेतलेला आहे. तिथे समस्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतलेला होता. इथे मात्र तुम्हाला काय घेतलेला आहे, एक रोजगार, त्याची संकल्पना काय आहे, रोजगार कशाला म्हणावं, म्हणजे आपण बघतोय की फुल एम्प्लॉयमेंट, पार्शियल एम्प्लॉयमेंट काय आहे काय नाही, है ना. आपण बघतोय आपल्याकडे की एक भांडी घासणारी जी बाई आहे तिला फुल एम्प्लॉयमेंट मध्ये गणता येईल का, है ना. तर कशा प्रकारचं अनऑर्गनाइज सेक्टरचं कुठलं, ऑर्गनाइज सेक्टरचे एम्प्लॉयमेंट कुठले ते बघायचे. आणि त्यानंतर बेरोजगारी जी आहे ती कशा प्रकारे आकलित करायची, तर त्याचे आकलन जे आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणजे हा कॉन्सेप्च्युअल टिपिकल पार्ट आहे पण प्रिलिमला झालेला आहे. प्रिलिम मध्ये आपण करतोच हा काही वेगळा नाही. तर प्रिलिमला छानपैकी केलं ना मित्रांनो तर हा पेपर तुम्हाला बऱ्याचपैकी सोपा पडेल. काही आहेत काही टिपिकल मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे दिलेले आहेत विषय, तर ते आपल्याला मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्येच करायचे आहे. त्याला प्रिलिमशी काही घेणं देणं नाही, पण बहुतांशी भाग यातला प्रिलिम मध्ये आहे. त्यानंतर आपण 1.1 पाहिला मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता आपण वळूया 1.2 वृद्धी आणि विकास. बघा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मित्रांनो. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये कुठकुठले आहेत तर एक ढोबळमानाने आपण कॅटेगराइज जर केलं तर पहिला आपल्याला दिसतं विकासाचे निर्देशांक, दुसरं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास, तिसरं आहे फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, है ना. चौथा आहे ह्युमन कॅपिटल म्हणजेच आपल्याला असं मानव जो आहे संसाधन, मानव संसाधन ते आपल्याला दिसते. आणि गरिबी जी आहे असं मी एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक एक बघूया. सी मित्रांनो बघा पहिला आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये विकासाचे निर्देशांक काय दिलेले आहे, सोशल अँड इकॉनॉमिक इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट, है ना. आणि दुसरा आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा आहे आणि डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट असा एक टॉपिक, त्यामध्ये ग्रीन जीडीपी आणि SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, है ना, UNDPचा आहे ते आपण पाहूया. तर बघा मित्रांनो आपल्याला काय दिसतंय की याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असा जरी टॉपिक दिला असला, इथे बघा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे पण ग्रोथ बाबत अशी कुठेही इथे संकल्पना दिलेली नाही. तर ती कुठे आलेली आहे, ती ऑलरेडी समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला GDP GNP पाहिलाय, तो झाला ग्रोथ फॅक्टर क्वांटिटेटिव्ह एलिमेंट. आणि इथे आपल्याला डेव्हलपमेंट हे बघायचं आहे. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पैकी केवळ डेव्हलपमेंट हा आस्पेक्ट आपल्याला इथे पाहायचा आहे. तर त्यामुळे ग्रोथ ऑलरेडी तिथे झालेला आहे असं लक्षात ठेवून द्यायचं. याच्यामध्ये म्हटलं सोशल अँड इकॉनॉमिक इंडिकेटर्स. तर मग इकॉनॉमिक इंडिकेटर्स कुठले, तर ग्रोथ हा इकॉनॉमिक इंडिकेटर्स आपल्याला दिसतं. त्यातलं फॅक्टर कॉस्ट वगैरे असं काढलं तर आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन वगैरेच्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडिकेटर्स लक्षात येतात. पर कॅपिटा इन्कम पण हा एक इंडिकेटर आहे, किती पर कॅपिटा इन्कम आहे ते आपल्याला पाहता येतं. रिलेटिव्ह पॉवर्टीच्या कॉन्टेक्स्टमध्ये इकॉनॉमिक इंडिकेटर्समध्ये इथे आपल्याला वापरता येतात. सोशल इंडिकेटरमध्ये मित्रांनो आपल्याला जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, लिटरसी आहे, है ना, त्याची बेसिक इन्कम वगैरे आहे, ते काय आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सोशल इंडिकेटर्सचे पाहता येतात. त्याच्यानंतर मित्रांनो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. हा ऍक्च्युली मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे. काय झालंय की असं दिसलंय की सातत्याने विकास होत आहे, पण कसा विकास होत आहे, तर आपल्याला असं दिसतंय की विकासामध्ये जी काही होयरे आहेत किंवा हॅव्स आहेत किंवा रिच आहेत, एलिट्स आहेत, त्यांचा विकास होतोय. व्हॉट अबाउट द मार्जिनल सेक्शन्स ऑफ द सोसायटी, म्हणजे जी गरीब आहेत ती गरीब तत्त्वातील लोक कुठे आहेत, त्यांचं कुठेच घेणं देणं नाही, ते कुठेच दिसत नाही. मग हा खऱ्या अर्थाने विकास म्हणायचा का, तर त्यांची विकासामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. एवढा मानव संसाधन हा वेस्ट होतोय तो होऊ नये आणि खऱ्या अर्थाने इक्वॅलिटरियन लेवलवर जर विकास झाला तर तो खऱ्या अर्थाने विकास होईल. त्यामुळे हा एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जो आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा हा विकसित झाला. मित्रांनो युनायटेड नेशनने याला चांगलं वधरलं, चांगलं धरून ठेवलं.
बुसान पार्टनरशिप ॲग्रीमेंट मध्ये सुद्धा याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये इक्विटी म्हणजे डेमोक्रॅटिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू त्या प्रकारचं कॉन्सेप्ट हा विकसित झालेला आहे. हा वेगवेगळ्या अँगलने बघायचा, क्वालिटेटिव्ह आस्पेक्टने आहे, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा लक्षात घ्यायचा. यामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची डेफिनेशन्स काय आहेत, मग युनायटेड नेशननी कुठल्या चार्टरमध्ये म्हटलेलं आहे, कुठले पार्टनरशिप, जसं आता मी बुसान पार्टनरशिप असा सांगितलं तुम्हाला, ते कुठल्या प्रकारचं आहे, काय आहे, इंडियामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचे काय स्कीम्स गव्हर्नमेंटने केलेले आहेत, कुठल्या फॅसिलिटीज दिल्या आहेत है ना, आणि काय सध्या स्थिती आहे याचा सांगोपांग चर्चा इथे करायची. त्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे, इकॉलॉजिकल कॉन्सेप्ट आहे हा, है ना. तर हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास कशाला म्हणायचं, तर मित्रांनो आपली पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी सेल्फ सस्टेनिंग आहे है ना, तिला टिकता येतं, परंतु मानवाने ज्या प्रकारे स्वतःचा मटेरियल विकास केला तर त्याच्यामुळे त्या पृथ्वीचा जे सस्टेनेबिलिटी आहे, पृथ्वीचे जी फुफ्फुस आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वने म्हणतो, जंगल म्हणतो, हवा आणि पाणी, ही आपण संपुष्टात घालून टाकली आहे आणि प्रदूषित केली आहे, आणि त्याच्यामुळे आजच्या घडीला जे काही आपण एन्जॉय करतोय ती पुढच्या पिढीला मिळेल काय याची शाश्वती राहिली नाही. तर तो शाश्वतपणा म्हणजे टिकवायचा आहे विकासाचा, तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि म्हणून तो आपल्याला इकॉलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये तिथे पाहायचा आहे. बघा इथे डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट है ना, एक ग्रीन जीडीपी असा कॉन्सेप्ट आपल्याला दिसतोय आणि एसडीजी असा कॉन्सेप्ट आपल्याला दिलेला दिसतोय. तर ग्रीन जीडीपी काय आहे, तर मित्रांनो ग्रोथ जी झालेली आहे है ना, जीडीपी म्हणजे ग्रोथ आहे, ही ग्रोथ एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पर्यावरणावर परिणाम टाकणारी आहेत, कशी आहेत ते आपल्याला पाहायची आहे. म्हणजे जी कॉस्ट आहे, ह्या ग्रोथची जी कॉस्ट आहे, ह्या वृद्धीची जी कॉस्ट आहे, ही किती मोजावी लागते ती चेक करण्यासाठी आपल्याला ग्रीन जीडीपी पाहायचं आहे है ना. तर त्याचं नेट नॅचरल कॅपिटल कन्झम्पशन आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याची थेअरी, कॉन्सेप्ट वगैरे बघून घ्यायचे. त्यानंतर हा एक कॉन्सेप्ट आहे आपल्याला दिसते येस्ट है ना, एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मित्रांनो सर्वांनाच तुम्हाला ठाऊक आहे की यूएनडीपीने हा एक कॉन्सेप्ट विकसित केला आणि एक टार्गेट दिलं सर्व मेंबर पार्टनरला की त्यांनी काय करावं, आणि आपल्याला काय दिसतंय की एक टोटल जे आहे, टोटल एक अराउंड 17 जे आहेत है ना, एक अराउंड 17 जे गोल्स आहेत ते दिलेले आहेत, खूपच डायनामिक आहेत है ना. म्हणजे कुठपासून तर आपल्याला असं दिसतंय की पॉवर्टी इरॅडिकेशन, नो पॉवर्टी है ना, पॉवर्टीच नको इथपासून, तर आपल्याला असं दिसतंय की ह्या सर्व याच्यामध्ये पार्टनरशिप कशी राहील, म्हणजे हा गोल जी आहे हे पार्टिसिपेटरी कशी राहील है ना, ती त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे वेगवेगळे गोल्स हे जे आहे 17 गोल्स या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये यूएनडीपीने मांडलेले आहेत. तर त्याच्यामुळे यूएनडीपीचा हे सर्व 17 गोल्स पाठ करायचे, केव्हा त्या कुठल्या कॉन्फरन्समध्ये ते एक्सेप्ट करण्यात आलं, काय आहे, कोणते पार्टनर्स आहेत, काय इश्यूज आहे, सध्या परिस्थिती काय आहे, सोबतच भारताने किती अचीव केलेले आहेत, कुठपर्यंत टार्गेट अचीव केले, काय, हे सर्व याचा सांगोपांग अभ्यास इथे करायचा. नेक्स्ट बघू मित्रांनो. बघा नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर्स विचारलेले आहेत, कुठले आहेत ते है ना, फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिला आहे मित्रांनो बघा नॅचरल रिसोर्सेस है ना, दुसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा आहे टेक्नॉलॉजी आणि चौथा आहे कॅपिटल है ना. तर आपल्याला असं दिसतंय की नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती आर्थिक विकासाला निश्चित दिशा देतात आणि डिसाइड करतात, डिटरमाइन करतात. तसंच जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे पायाभूत संरचना जर छान असेल तर आर्थिक विकासात त्याची फार मोठी मदत होते. तंत्रज्ञान जे आहे ते आर्थिक विकासाला ची गती जी आहे त्याचं प्रिसिशन आहे ते निश्चित करतं. आणि कॅपिटल जे आहे ते काय जसं ह्युमन कॅपिटल कसं आहे आणि अदर कॅपिटल्स जे आहे मटेरियल कॅपिटल्स याची परिस्थिती कशी आहे त्याच्या आधारावर आपल्याला दिसतंय की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकास निश्चित करतं. तर आपल्याला हे सर्व फॅक्टर्स जे आहेत मित्रांनो, हे सर्व फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत.
बेसिक आहे, आपल्याला पाहायचं आहे नैसर्गिक संसाधनं काय आहेत, पायाभूत संरचना काय आहे, तंत्रज्ञानाची काय पातळी आहे, है ना, कॅपिटल, ह्युमन रिसोर्स आणि अदर कॅपिटल काय आहे काय नाही, है ना, त्याचे स्त्रोत काय आहेत वगैरे हे सर्व पाहून घ्यायचं आहे. सोपं आहे, असं काही एवढं बघायचं नाही, हे प्रिलिमला आपण वाचलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो, सी आपल्याला असं दिसतंय त्यानंतरचा टप्पा म्हणजे ह्युमन कॅपिटल अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या देशामध्ये जर हे कॅपिटल नसेल तर तो देश कुठलाही विकास करू शकत नाही. किंबहुना आपण जर बघितलं तर ह्युमन कॅपिटलच्या भरोशावरच आपल्याला बऱ्याचशा ज्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत त्या इमर्ज झालेल्या दिसतात. पर्टिक्युलरली आपण साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज ज्या बघतोय, साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज याला रोअरिंग टायगर्स असे म्हणतात. साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज ज्या आहेत त्या विकसित काय झाल्या तर त्यांनी आपल्याला दिसतंय की मधल्या काळामध्ये ह्युमन कॅपिटलवर खूपच फोकस केलेला आहे. तर ह्युमन कॅपिटलमध्ये काय काय कॉन्सेप्ट आहेत बघा, इथे आपल्याला दिसते. पहिल्यांदा आहे थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, त्याच्यानंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हा रिपीट झालेला आहे मित्रांनो, आपण बघतोय वारंवार रिपीट झालेला आहे. त्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे जेंडर गॅप, म्हणजे आपल्याला जी ही आहे लिंगभाव दरी जी आहे ती. त्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, एज्युकेशन, हेल्थ, न्यूट्रिशन, आणि बघा इथे कॉमा दिल्यानंतर मी जाणून बुजून असं ठेवलंय, आणि एक गव्हर्नन्स दिला. ऍक्च्युली हे एकत्रित आहे, असं असायला पाहिजे. गव्हर्नन्स, एज्युकेशन, हेल्थ अँड न्यूट्रिशन असं त्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन, गव्हर्नन्स नंतर डॅश, मग एज्युकेशन, हेल्थ अँड न्यूट्रिशन. पण त्यांनी तसं नाही दिलं, एज्युकेशन, हेल्थ, न्यूट्रिशन कॉमा देऊन गव्हर्नन्स दिला. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे ना, एमपीएससीच्या सिलेबसला समजायचं असतं मित्रांनो, है ना, बरेचसे इश्यूज असतात त्यामध्ये. असो, गमती जमतीचा भाग आहे एमपीएससीचा सिलेबस म्हणजे. तर आपल्याला काय दिसतंय थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन मध्ये जर बघितलं आपल्याला तर असं दिसतंय मित्रांनो की यामध्ये आपल्याला याचा प्रणेता कोण म्हणजे वॅरन थॉम्सन दिसतोय, फ्रँक नॉटस्टीन जो आहे तो दिसतोय. ही कोण आहेत ती थेअरिस्ट बघून घ्यायची. सोबतच मित्रांनो यातले स्टेजेस कुठले आहेत आपल्याला बघा, ट्रॅडिशनल स्टेजेस मध्ये 4 स्टेजेस दिसतात. आता 5 स्टेजेस सुद्धा विचारात घेतले जातात, कारण की काही कंट्रीज अशा आहेत की ज्या आता रॅशियल एक्सटिंक्शनच्या लेवलवर चालल्या गेल्या होत्या, है ना, काही नॉर्डिक कंट्रीज वगैरे. तर त्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट विकसित झालेला आहे, रायझिंग ऑफ बर्थ रेट असा एक कॉन्सेप्ट झालेला आहे. तर ते 5 स्टेजेस कुठले आहेत त्या पाहून घ्यायच्या टप्प्याटप्प्याने. म्हणजे आपण असं दिसतंय की एकदमच हाय बर्थ, हाय डेथ रेट, है ना, त्यानंतर आपल्याला असं दिसतंय की हाय बर्थ राहिलाय पण लो डेथ रेट झाला, आणि मग पॉप्युलेशन एक्सप्लोजन. मग ती काय संकल्पना आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनची, ही संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला थिअरीज मध्ये समजून घ्यायची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सांगायची गरज नाही. जेंडर गॅप एक बघूया मित्रांनो. एक बेसिकली जर बघितलं तर जेंडर गॅप म्हणजे काय, तर आपल्याला दिसतंय सर्वसाधारणतः जगभरच पुरुष प्रधान समाज आहे. ह्या पुरुष प्रधान समाजामुळे आपल्याला दिसतंय लिंगभाव जो आहे त्याचा मध्ये दरी जो आहे, लिंगभेदामध्ये बरीचशी दरी निर्माण झाली आहे. स्त्रियांची सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे कुचंबना केल्या जाते, तर त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम पडतो. एवढा मोठा एक 50% ह्युमन रिसोर्स आहे मित्रांनो, आणि हा 50% ह्युमन रिसोर्स वेस्ट जातोय. तर त्यामुळे हा जो जेंडर गॅप आहे तो युनायटेड नेशननी हाताशी धरला आणि विचार केला याच्यावर की काय होऊ शकतं काय नाही, कुठले पॅरामीटर्स आहेत काय आहेत. तर काय दिलेलं आहे मित्रांनो, तर आपल्याला असं दिसतंय की एक अराउंड 4 एरियाज आहेत, है ना, आणि 4 एरियाज मध्ये आपल्याला काय केलं आहे, युनायटेड नेशन एक इंडेक्स तयार करून घेतलेला आहे. जसं हेल्थ आहे, है ना, एज्युकेशन आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक सेक्टरमध्ये आहे, पॉलिटिक्समध्ये आहे, कारण की पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी होईल, डिसिजन मेकिंग होईल तेव्हाच काहीतरी ज्याला आपण एम्पॉवरमेंट एलिमेंट्स ज्याला आपण म्हणतोय, सबलीकरण जे आहे स्त्रियांचं ते शक्य आहे. तर त्याच्यामुळे हे 4 डायमेन्शन्स जे आहेत त्या 4 डायमेन्शन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेंडर गॅप चेक केल्या जाते. ते तुम्हाला इंडेक्स पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, कुठकुठले मेजर्स आहेत, एकदम सोपं. पॉलिटिकल पार्टिसिपेशनचं जर बघायचं झालं, भारत हा थोडासा फार्सिकल कंडिशन मध्ये आहे, तर आपल्याला दिसतंय की 73rd 74th अमेंडमेंट, है ना, ठाऊक आहे तुम्हाला, है ना, केव्हा झालंय, है ना, तुम्हाला माहित आहे, मला विचारणार उगाच काय विचारतोय मी, है ना, यू आर अ ब्रिलियंट स्टुडंट.
तर तुम्हाला असं दिसतंय की 73rd आणि 74th अमेंडमेंट नंतर स्त्रियांना रिझर्वेशन दिलं, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. पण आपण काय बघतोय की आता स्टेट लेजिस्लेचर आणि पार्लमेंटमध्ये मात्र अद्याप ही जी पुरुष प्रधान जी आहे, ज्याला चिव्हनिस्ट पॉलिटिशियन म्हणतो, त्यांनी अजूनही हिंमत दाखवलेली नाही. तर ते जे आहेत वेगवेगळे मेजर्स ते आपल्याला पाहायचे आहेत. जसं पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट मध्ये आता मी बोललो, तसंच इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये बचत गट आहेत, है ना, आता बाकीच्या फॅसिलिटीज आहेत. हेल्थ कॉन्टेक्स्ट मध्ये जननी सुरक्षा वगैरे जे आहेत, है ना, त्या कशा फॅसिलिटीज ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये मित्रांनो एज्युकेशन, हेल्थ अँड न्यूट्रिशन हे तीन जे डायमेन्शन्स आहेत, तीन डायमेन्शन्स मध्ये जेंडर गॅप वगैरे पाहता येईल. ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये पॉवर्टी कशी होते, हंगर कसं असतंय, है ना, मालनरिशन कसं असतं, हे सगळ्या गोष्टी इथे पाहून घ्यायच्या. म्हणजे यापूर्वी आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये बघितलं तेच आहे, बाकीचं काही वेगळं नाही. याच्यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट याच्यात बघा. नेक्स्ट याच्यामध्ये एक इश्यू आहे, पॉवर्टीचा इश्यू आहे, गरिबी अत्यंत महत्वाचा आहे. प्रिलिमला हा झालेला आहे तुम्हाला. and measurement and estimate of the poverty line, human poverty index, त्यानंतर issue of distributional and social justice, relation between income, poverty and employment, social security initiatives in India, असा टॉपिक आपल्याला ह्या टायटल मध्ये दिसते. पॉवर्टी असं मी एक टायटल तयार केलं याच्यामधून काढून. तर मित्रांनो काय दिसतंय इथे, तर आपल्याला असं आहे की एक पॉवर्टी लाईन आहे. ती पॉवर्टी लाईन काय असते ते आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणजे कुठले पॉवर्टीचे एस्टिमेट आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पॉवर्टी लाईन पाहायची आहे. पॉवर्टी लाईनला आपण वेगवेगळे शब्द वापरतो मित्रांनो. त्याला पॉवर्टी थ्रेशोल्ड पण म्हणतोय, बेस लाईन म्हणतोय, लिमिट्स म्हणतोय, असं वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. याच्यामध्ये पॉवर्टी लाईन आपण दोन अँगलनी बघायची. एक जी आहे ती वर्ल्ड बँकने डिक्लेअर केलेली आहे, एक जी आहे ती वर्ल्ड बँकने डिक्लेअर केलेली आहे, ती पाहून घ्यायची, ते काय परिमाण आहे. आणि भारताने जी आहे ती पण एक डिक्लेअर केलेली आहे, तर भारताची पण पाहून घ्यायची. सोबत मग ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आहे, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इंडेक्स आहे, याचे डायमेन्शन बघायचे. मित्रांनो हा खरं म्हणजे आता आउटडेटेड झाला आहे, आता काही हा राहिलेला नाही. युनायटेड नेशननी हे तयार केलं होतं आणि आता मात्र 2010 नंतर आपल्याला काय दिसते, तर एक नवीन कॉन्सेप्ट जो आहे ह्या इंडेक्स मधला आलाय, तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असा शब्द आलाय. लक्षात आले का? त्यामुळे आपल्याला मल्टी डायमेन्शनल ह्युमन पॉवर्टी इंडेक्स पर्यंत यायचं आहे. खरं म्हणजे हे थोडस द्यायला पाहिजे होतं, एलॅबोरेट करायला पाहिजे होतं, असो केलं नाही. तो एमपीसीचा इश्यू आहे, आपला इश्यू नाही आहे, है ना. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला असं दिसतंय की एक इश्यूज ऑफ डिस्ट्रीब्युशनल अँड सोशल जस्टिस, है ना. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की इन्कम जी आहे, इन्कम इनइक्वॅलिटी, है ना, आर्थिक जी तफावत आहे, ती आर्थिक तफावत दूर करण्याची जी काही माध्यमं असतील ती पाहायची आहेत. का आर्थिक तफावत झाली ती बघायची आहे. आणि त्याच्यामुळे पॉवर्टीमुळे इनइक्वॅलिटी कशी आहे आणि इनइक्वॅलिटीचे इश्यूज काय आहेत ते पाहायचं आहे. त्यामुळे सामाजिक न्याय याचं हनन कसं होतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन इन्कम, पॉवर्टी अँड एम्प्लॉयमेंट असा शब्द वापरलेला आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला असं दिसतंय की हे सायकल आहे, ही आपल्याला सायकल लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो सायकल म्हणजे कशी की लो इन्कम असेल, है ना, म्हणजे आणि एम्प्लॉयमेंट जर लो असेल तर लो इन्कम असेल. लो इन्कम असेल तर त्याचं ह्युमन रिसोर्स चांगलं होणार नाही, म्हणजे त्याचं लो एज्युकेशन असेल. लो एज्युकेशन असेल तर त्याला एम्प्लॉयमेंट चांगलं मिळणार नाही आणि मग पॉवर्टी होईल. ती हे पॉवर्टीची सायकल आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे, है ना. याला आपण व्हिशियस सायकल ऑफ पॉवर्टी म्हणतो, ती आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. म्हणजे या तिघांचं कनेक्शन काय ते पाहायचं आहे. त्यानंतर वेगवेगळे सोशल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह जे आहेत भारतामध्ये घेतलेले आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे आहेत, है ना. फूड प्रोटेक्शन पासून तर आपण सर्व जे आहे स्कीम्स पाहिजे. हे रिपिटेशन आहे मित्रांनो, सोशल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह वगैरे. तर हे सर्व स्कीम्स जे आहेत त्या स्कीम्स आपण इथे लक्षात घ्यायचे आहेत, है ना. बाकी काही नाही, म्हणजे हा HRDचा पार्ट आहे, तो तुम्हाला पुन्हा बघून घ्यायचा आहे. याच्यानंतर बघूया
1.3 टॉपिक. याच्यामध्ये 3 टॉपिक्स आहेत मित्रांनो. याच्यामध्ये एक टॉपिक आहे पब्लिक फायनान्स, दुसरा आहे डेफिसिट आणि तिसरा आहे बजेट. मी क्लासिफिकेशन करून दिलेला आहे. एक एक बघूया. बघा, पहिला आहे पब्लिक फायनान्स मध्ये सी पब्लिक फायनान्स हेच टायटल आहे त्याचं, सार्वजनिक वित्त असं टायटल आहे. काय दिलेलं आहे? रोल ऑफ, है ना, रोल ऑफ पब्लिक फायनान्स इन अ मार्केट इकॉनॉमी, है ना, मार्केट फेल्युअर्स अँड डेव्हलपमेंट ओरिएंटेड. हे काय सेंटेन्स आहे डोंट नो, असो ते त्यांनी लिहिलेलं आहे. क्रायटेरिया ऑफ अ पब्लिक इन्व्हेस्टमेंट, मग एक शब्द दिलाय मेरिट गुड अँड पब्लिक गुड. गुडचं खूप सारे आहेत, एवढेच देऊन ठेवले. सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू, इन्सिडन्स अँड इफेक्ट. हे खरं म्हणजे इथे लिहायला पाहिजे होतं टॅक्सेशन, है ना, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इन्सिडन्स अँड इफेक्ट असं वगैरे पाहिजे होतं. असो, तो पुन्हा मला सांगायची गरज नाही, वारंवार काय सांगायचं, है ना. असो, बघा मित्रांनो, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय वाचायचं आहे इथे आपण लक्षात घेऊया. रोल ऑफ पब्लिक फायनान्स इन अ मार्केट इकॉनॉमी, मार्केट फेल्युअर्स अँड डेव्हलपमेंट ओरिएंटेड. एक लक्षात घ्यायचं, 1929 चा टप्पा, ग्रेट डिप्रेशन अँड पोस्ट 1930 म्हणजे ग्रेट डिप्रेशनच्या नंतरचा फेनॉमेना म्हणजे केन्स भाऊ, है ना. आपला केन्स भाऊ जो आला आणि त्या केन्स भाऊने सांगितलं मार्केट फेल्युअर झाल्यावर पब्लिक फायनान्सचा रोल काय आहे. त्याच्यापूर्वी आपला ऍडम स्मिथ भाऊ हा सांगायचा की काय घेणं देणं नाही रे बाबा, है ना, गव्हर्नमेंटने आपलं काम करावं गव्हर्नन्सचं आणि मार्केटने आपलं काम करावं. का तर मार्केटमध्ये ऑटोमॅटिक बॅलन्स करायला इनव्हिजिबल हँड्स आहेत, है ना. मग 1929 चा फटका पडला, डिप्रेशन, ग्रेट डिप्रेशन झालं, अख्खं जग बर्बाद झालं. आणि मग केन्स भाऊने सांगितलं नाही, मार्केट फेल्युअर झाल्यावर गव्हर्नमेंटच त्याला वधरू शकतो, तर ते मार्केट फेल्युअर. आणि मग त्यानंतर नवीन एक कॉन्सेप्ट उदयास आला की डेव्हलपमेंट ओरिएंटेड पब्लिक फायनान्स. कसा, केवळ मार्केट फेल्युअरला बॅलन्स करायचं नाही, तर सर्वांगीण विकास करण्यामध्ये पब्लिक फायनान्सचा मल्टी डायमेन्शनल रोल आहे. किंबहुना डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, विकसनशील राष्ट्रामध्ये त्याचा प्राधान्याने रोल आहे. तो इनिशिएटिव्ह घेणारा आहे. त्याने जर इनिशिएटिव्ह घेतला नाही तर मार्केट विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मार्केट फेल्युअर म्हणजे फर्स्ट वर्ल्ड कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचा आहे, डेव्हलप कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा केन्सचा भाऊचा एलिमेंट बघायचा आहे. आणि डेव्हलपिंग कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये जसं प्लॅनिंग जे आहे ते पण इथे समजून घ्यायचे आहेत. भारताने प्लॅन्ड इकॉनॉमी कशी राबवली वगैरे ते बघायचं आहे. त्यानंतर क्रायटेरिया फॉर अ पब्लिक इन्व्हेस्टमेंट, है ना, पब्लिक इन्व्हेस्टमेंट जो आहे त्या गुंतवणुकीचे कुठकुठले निकष आहेत, है ना, काय गरज आहे काय नाही, है ना, तेवढं आपल्याला पाहायचं. ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आहे, पहिल्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर एक संकल्पना दिला आहे मेरिट गुड्स वर्सेस अँड पब्लिक गुड, है ना. तर आपल्याला लगेच मेरिट गुड म्हटलं तर आपल्याला मॉसग्रेव जो आहे तो लगेच आठवतो. आणि लक्षात घ्यायचं आहे की हा नीड बेस्ड गुड कसा आहे ते पाहून घ्यायचं आहे. भारतामध्ये कुठले गुड्स हे मेरिट गुड्स कन्सिडर केल्या जातात. आपण बघतोय काही गुड्सला मेरिट गुड्स मध्ये भारताने क्लासिफाय केलेलं आहे. काही आवश्यक बाबींकरता ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर पब्लिक गुड्स हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. याला सोशल गुड किंवा कलेक्टिव्ह गुड्स असं पण आपण बघतोय. तर ही जी आहेत ही सर्वसामान्य जे आहे, संपूर्ण लोक जी आहे ते एन्जॉय करतात. ही एक्सक्लुझिव्ह गुड्स नाही आहेत, अशी पब्लिक गुड्स असतात. तर भारतामध्ये कुठली गुड्स आहे, त्याचं महत्व काय आहे, है ना. पब्लिक गुड्स आणि कॉमन गुड्स याचं कंपॅरिझन सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. कारण कॉमन गुड इज अ डिफरंट अँड द पब्लिक गुड्स आर डिफरंट. गुड्सचे तसे वेगवेगळे प्रकार आहेत. वेबलेन गुड्स आहेत, गिफ्टन गुड्स आहेत, ते पण आपल्याला अनुषंगाने पाहायचे आहेत, हा ना. इथे दिलेलं आहे म्हणून एवढंच पाहायचं असं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो सोर्स ऑफ रेव्हेन्यू, इन्सिडन्स अँड इफेक्ट असा शब्द वापरलेला आहे. मी इथे लगेच म्हटलं आहे की टॅक्सेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगायला पाहिजे होता, है ना. तर आपल्याला इथे दिसतंय की इन्सिडन्स आणि इफेक्ट हा कॉन्सेप्ट जो आहे, आता समजायची इथे वेळ नाही आहे, पण हा जो कॉन्सेप्ट आहे याच्या आधारावर आपल्याला टॅक्सेशन दोन प्रकारचं दिसतंय. एक डायरेक्ट टॅक्स आहे आणि दुसरं आहे इनडायरेक्ट टॅक्सेशन. ते काय ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. कुठले डायरेक्ट टॅक्स आहेत, कुठले इनडायरेक्ट टॅक्स आहेत, है ना. त्याचे सर्व सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आपण पाहून घ्यायचे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, इन्सिडन्स अँड इफेक्ट एवढं स्पेसिफाईड म्हटलंय, म्हणजे केवळ टॅक्सेशनचं, नॉन टॅक्सेशन रेव्हेन्यू विचारलेला नाही.
खरं म्हणजे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू है ना, टॅक्सेशन अँड नॉन टॅक्सेशन, देन द कॉन्सेप्ट ऑफ टॅक्सेशन, इन्सिडन्स अँड इफेक्ट, असं वगैरे सिलेबस हवा होता. खैर मी काही एमपीएससीचा मेंबर नाही सिलेबस बनवायला, तर असो, पण आपण लक्षात घ्यायचं, अशा प्रकारे पाहून घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक बघूया मित्रांनो. बघा नेक्स्ट टॉपिक मध्ये काय दिसतं आपल्याला. नेक्स्ट टॉपिक मध्ये महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा, भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो खूपच महत्वाचा आहे, तो म्हणजे डिफिसिट. प्रिलिमला हा आपण वाचतोय ऑलरेडी, काय असा नवीन नाही आहे है ना, प्रिलिमला सुद्धा आपण तो बघतोच है ना. तर आपल्याला असं दिसतंय की टाइप्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, याच्यामध्ये पहिला खर्च कशा प्रकारचा आपण करतोय. तर आपल्याला असं दिसतंय मित्रांनो की आपण इन जनरल त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की एक कॅपिटल एक्सपेंडिचर है ना, आणि दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याला दुसरे नाव दिलेलं आपण की प्लॅन एक्सपेंडिचर असं आधी वापरायचं, आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर असा पण शब्द वापरायचा है ना, किंवा आपण असा पण शब्द वापरतो ट्रान्सफरेबल एक्सपेंडिचर, नॉन ट्रान्सफरेबल एक्सपेंडिचर है ना. असे वेगवेगळे जे शब्द आहेत ते शब्दावली काय आहे काय नाही ते प्रकार आपण बघून घ्यायचे. त्याच्यानंतर एक संकल्पना आहे बजेट डिफिसिट आणि फिस्कल डिफिसिट है ना. तर आपल्याला इथे याचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे दोघांचे, आणि त्याचे कंट्रोल ऑफ डिफिसिट पाहायचा आहे. इथे एक सोडलं यांनी, प्रायमरी डिफिसिट हा दिलेला नाही, पण आपण अनुषंगाने वाचून घ्यायचा मित्रांनो. वाचायला काही हरकत नाही, आपलं काही जात नाही, विचारला प्रश्न तर आपलाच फायद्याचा आहे. तर बजेट डिफिसिट है ना, याच्या पूर्वी आपण रेव्हेन्यू डिफिसिट एक पाहून घ्यायचं हे समजायसाठी, बजेट डिफिसिट, त्यानंतर फिस्कल डिफिसिट, मग प्रायमरी डिफिसिट है ना. आणि भारतात मध्ये कुठकुठले मेजर्स वापरले, जसं एफआरबीएम ऍक्ट हा पॉप्युलर आहे है ना. तर एफआरबीएम ऍक्ट काय होता काय नाही, आपण खरं टार्गेट अचीव केले का की पॉप्युलिझमच त्याच्यावर डॉमिनेट झालं वगैरे, हे सर्व इथे पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे पब्लिक डेप्ट. तर पब्लिक डेप्ट कशाला म्हणतात, डिफिसिट मध्ये पब्लिक डेप्टचा रोल हा डेव्हलपमेंटल कॉन्टेक्स्ट मध्ये आहे का, किती प्रकारचे जे आहे पब्लिक डेप्ट कशा प्रकारे निर्माण केला जातो. त्यानंतर पब्लिक डेप्ट जो आहे तो पब्लिक डेप्ट ही लायबिलिटी आहे सरकारवर है ना, तर ती लायबिलिटी कशी रिडीम केल्या जाते, परत कशी केल्या जातं, तर ती परतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार बघायचे. जसं सिंक फंड वगैरे आपण बघतो, अशा प्रकारचे ते प्रकार आहेत, ते प्रकार इथे पब्लिक डेप्ट मध्ये आपण पाहून घ्यायचे. त्यानंतर पब्लिक डेप्टचे इम्पॅक्ट काय आहेत, काय परिणाम पडतात, इंटरनल इम्पॅक्ट काय, एक्सटर्नल इम्पॅक्ट काय, म्हणजे समाजावरील आणि समाज जो आहे म्हणजे भारत आहे आणि भारताच्या बाहेर भारताचे संबंध, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय परिणाम पडतात ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट टॉपिक बघूया. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, बजेट हा आहे, बजेट कॉन्सेप्ट आहे है ना. बजेट काय होतं ते एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा. 3 प्रकारचे दिले, परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग, झिरो बेस्ड बजेटिंग आणि जेंडर बेस्ड बजेटिंग. यापैकी बजेटिंगचे हे मित्रांनो हे 2 प्रकार आहेत प्रकार, आणि हा जो आहे हा प्रकार नाही आहे, तर हा ऍक्च्युली अप्रोच आहे, हा काही बजेट नाही आहे है ना. बजेटकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात जर बघितलं तर बजेटमध्ये आपल्याला द्यायला पाहिजे होतं, बरेचसे आहेत. एक पहिला आहे जसं लाईन आयटम बजेट आहे, जो ट्रॅडिशनल बजेट अजूनही आपण वापरतो, लाईन आयटम बजेट आहे. त्यानंतर एक परफॉर्मन्स बजेट दिला, एक झिरो बेस्ड बजेटिंग दिला, आणि मित्रांनो एक इथे मिस झालेला आहे 2005 नंतर आपल्याला दिसतंय तो बजेट, तो म्हणजेच आउटकम बजेट है ना. चिदंबरमजी तुम्हाला आठवले असतील. तर आउटकम बजेट जो आहे तो आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे है ना. तर हे काय आहे ते आपल्याला यांची संकल्पना जी आहे ती समजून घ्यायची आहे. जसं परफॉर्मन्स बजेटिंग आणि झिरो बेस्ड बजेटिंग म्हटलं तर लगेच अमेरिका आठवते. तर अमेरिकामध्ये कुठल्या कमिशननी म्हटलं काय, कुठल्या व्यक्तीने तयार केलं का. जसं झिरो बेस्ड बजेटिंग म्हटलं तर पीटर पियर लगेच आठवतो. तसंच परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग म्हटलं तर कोणी व्यक्ती होता की कमिशन, तर आपल्याला दिसतं हुवर कमिशन होतं. मग कोणते राष्ट्रपती होते काय, कोणत्या राष्ट्रपतीने ते इनिशिएटिव्ह घेतलाय, त्यानंतर याचे कंपोनंट्स काय. जसं परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंगला मध्ये आपल्याला असं दिसतं की परफॉर्मन्स बेस्ड जे आहे प्लॅनिंगशी इंटिग्रेटेड कसं बजेटिंग तयार केलं जातं हे आपल्याला इथे पाहायचं आहे ना.
तसंच अजूनही इतर प्रकारे दिसतात, जसं सनसेट बजेटिंग सुद्धा दिसतंय, टॉप डाऊन बजेटिंग सुद्धा दिसतंय. तर थोडंसं हे पण बघायला हरकत नाही, म्हणजे विचारला तर काय काही खरं नाही है ना. तर त्यामध्ये अजून एक आपल्याला दिसतं जेंडर बेस्ड बजेटिंग. मी लगेच म्हटलं हा अप्रोच आहे है ना. तर अप्रोच म्हणजे काय, तर रेग्युलर बजेटिंगमध्ये जेंडर इनइक्वेलिटीच्या इश्यूवर काही फोकस केला का, त्याची इक्विटी आणण्याकरिता काय, तर हे एवढं इथे आपल्याला बघायचं आहे. तसंच बजेटिंगमध्ये अजून काही बजेट्स भारतामध्ये यूज केल्या जातात, जसं शेड्यूल कास्ट बजेटिंग यूज केल्या जातं, शेड्यूल ट्राईब बजेटिंग यूज केल्या जातं, त्याला सब प्लॅन्स वगैरे आपण म्हणतोय. तर हे पण आपल्याला थोडंसं पाहून ठेवून द्यायचं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला असं दिसते अपना सपना मनी मनी है ना. पैसा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट, एक कॉन्सेप्ट ऑफ मनी आणि दुसरं इन्फ्लेशन. बघूया एक एक. सी, पहिला कॉन्सेप्ट बघूया मित्रांनो है ना, कॉन्सेप्ट ऑफ मनी है ना. पैशाची संकल्पना काय आहे, तर पहिल्यांदा दिलेला आहे फंक्शन्स ऑफ मनी. पैशाचं कार्य काय, तर आम्हाला आठवतंय कॉलेज लाईफला भरपूर उधळले, तर उधळायचं कार्य नाही, तसं नाही. थेरॉटिकल कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं कार्य काय आहे, पैसा कसा बघायचा. तर मग पैसा इथे बघायचा कॉन्सेप्ट आपण बघूयाचे है ना. मनी ॲज अ स्टॉक, मनी ॲज अ फ्लो है ना, आणि मग त्याचे कार्य ॲज अ फ्लो काय आहे काय नाही. त्याच्यानंतर मित्रांनो बेस मनी, हाय पॉवर्ड मनी, ह्या दोन संकल्पना ह्या एकमेकाशी संलग्न आहेत, किंबहुना एकत्रितच आपण बघता येतील है ना. बेस मनीला आपण मॉनिटरी मनी सुद्धा म्हणतो, याला कधी कधी हाय पॉवर्ड मनी पण म्हणतो, म्हणून हे एकमेकांशी संलग्न आहेत है ना. तर आपल्याला असं दिसतंय की जी काही मॉनिटरी सर्क्युलेशन आहे, ते मॉनिटरी सर्क्युलेशनचा पाया कशा प्रकारचा आहे है ना, कुठून निर्मिती होते, हा मनी हा निर्माण करणारा आहे का इतर मनींना, वेदर इट इज अ जेनेसिस ऑफ अ होल मनी इन अ मार्केट, ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर हा एक क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी असा एक शब्द आहे, क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी, चलन संख्यामान सिद्धांत. तर मित्रांनो हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला असं लगेच लक्षात येतं की काही जे इकॉनॉमिस्ट आहेत ते आपल्याला लक्षात येतात, जसं निकोलस कोपर्निकस आहे, मिल्टन फ्रीडमॅन आहे है ना. हे आपल्याला लगेच दृष्टीपथास पडतात. तर तेवढे जे ते काही थिंकर्स आहेत, ते थिंकर्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यांच्या थेअरीज लक्षात घ्यायच्या आहेत. सोबतच हा जी क्वांटिटी थेअरी ऑफ मनी आहे, याचा सर्क्युलेशन ऑफ मनीचा जो आहे तो कसा परिणाम पडतोय, त्यानंतर इन्फ्लेशन भाववाढ याच्यावर कसा परिणाम पडतोय है ना, भाववाढीवर कसा परिणाम पडतोय, हे सर्व इथे पाहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एक मनी मल्टिप्लायर इफेक्ट आहे, म्हणजे गुणांक ज्याला आपण म्हणतो, पैशाचा गुणांक, तो कसा, तर तो इथे समजून घ्यायचा आहे है ना. तर भाई पैसा पैसे को कैसे बढ़ाता है ना, हाउ द मनी इज अ जनरेटेड मनी है ना इन अ मल्टिप्लायर, ते पाहायचं आहे. तर खऱ्या अर्थानं मल्टिप्लायर आहे की मल्टिप्लायर पेक्षा काहीतरी कमी आहे, ते आपल्याला एक रेशो, एक कॅल्क्युलेशन इथे समजून घ्यायचं आहे. तर मनी मल्टिप्लायर आपल्याला असं लक्षात येतंय की प्रत्यक्षात काही मल्टिप्लाय करत नाही, 2 × 2 इज इक्वल टू 4, तर त्यापेक्षा काहीतरी कमी करतंय, ते का कमी करतंय, ही पण संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यामध्ये विविध व्याख्या ज्या आहेत मनी मल्टिप्लायरच्या त्या पाहायच्या आहेत. त्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत, फॉर्म्युला, ते फॉर्म्युले इथे समजून घ्यायचे आहेत. नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन मध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया थेअरीज बघूया, मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी थेअरीज ऑफ इन्फ्लेशन है ना. एक मोठा पार्ट आहे हा, खूप मोठा पार्ट आहे हा, जर बघितला तर खूप मोठा पार्ट आहे, थोडासा दमछाक करणारा आहे, कारण की दोन्ही थेअरीज मध्ये खूप थिंकर्स आहेत. म्हणजे आपण मॉनिटरी थेअरीज मध्ये फिशर बघतो, कॅम्ब्रिज वर्शन बाय मार्शल बघतो, फिलिप्स कर्व बघतो, त्याच्यानंतर केनेशियन थेअरी आहे, हॅन्सन्स थेअरी आहे, खूप खूप आहे है ना. नॉन मॉनिटरी मध्ये जरी बघितलं तरी आपल्याला
पहिल्यांदाच आठवतंय की निकोलस कार्डर जो आहे तो काय आहे, पेरीची थिअरी आहे, कुचची थिअरी आहे. त्यानंतर आपल्याला एक अशी थिअरी आहे ना, एक हर्बर्जर्स चे व्ह्यूज आहेत किंवा आपलं पी स्टार थिअरीज आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या थिअरीज आहेत, खूप थिअरीज आहेत याच्यामध्ये. त्या थिअरीज कंपॅरेटिव्ह याच्याने वाचायच्या. कशा वाचायच्या? कंपॅरेटिव्ह वाचायचं. याने काय म्हटलं, त्याने काय म्हटलं, तर काय करायचं, सर्व थिअरीजचे एक बेसिक कंपोनंट आहेत. प्रत्येकाने काय केलेलं आहे, आपापले एक व्हेरिएबल वापरलेले आहेत आणि ते व्हेरिएबलच्या आधारावर त्यांनी आपली थिअरी बनवली आहे. नन ऑफ द थिअरी इज परफेक्ट. तर त्यामुळे ते व्हेरिएबल कोणी काय वापरले एवढे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला जमून जाईल. त्यानंतर कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन, किंमत वाढीचं नियंत्रण. आता किंमत वाढीबद्दल काही बरोबर विचारलं नाही, पण किंमत वाढीचं नियंत्रण ठीक आहे. मॉनिटरी, फिस्कल आणि डायरेक्ट मेजर्स असं म्हटलेलं आहे. मॉनिटरी म्हटलं तर रिझर्व्ह बँक आपल्याला आठवली पाहिजे आणि त्याचे सगळे टूल्स आठवले पाहिजे. ट्रॅडिशनल टूल्स, जुने परंपरागत ट्रॅडिशनल टूल्स आणि आत्ताचे लेटेस्ट मॉडर्न टूल्स, हे सर्व आपण इथे पाहिजे. फिस्कल मेजर्स सोबत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फिस्कल मेजर्स मध्ये डेव्हलपमेंटल एलिमेंट आणि इन्फ्लेशन याचा ताळमेळ कसा पाहायचा आहे. इन जनरल फिस्कल मेजर हे थोडे वीक असतात इन्फ्लेशनरी कॉन्टेक्स्ट मध्ये, कारण की इथे कुठल्या ऍक्टिव्हिटीज जर करायच्या आहेत तर त्याचा एक जेस्टेशन पिरियड असतो, एक गॅप असते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आणि त्याच्यामुळे मग इन्फ्लेशन प्रॉपरली कंट्रोल होत नाही, पण मॉनिटरीचा प्रॉपर कंट्रोल होतो. तर ते बघायचं. आणि काही डायरेक्ट मेजर्स आहेत है ना. डायरेक्ट मेजर्स म्हणजे डायरेक्ट पैसाच काढून घ्यायचा. मार्केटमधून पैसा कसा काढला की मग आपोआपच आपल्याला दिसतंय की इन्फ्लेशन कमी होताना दिसतंय, तर ते बघून घ्यायचं. रॅशनिंग ऑफ गुड्स, जर कुठल्या गुड्समुळे जर इन्फ्लेशन वाढत असेल तर रॅशनिंग कसं करायचं वगैरे, हे डायरेक्ट मेजर्स आपल्याला इथे पाहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला दिसतं 1.5 लास्ट टॉपिक, इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड कॉन्सेप्ट बघायचे आहेत. फॉरेन कॅपिटल बघायचं आहे. इंटरनॅशनल रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट, इंटरनॅशनल ट्रेड ॲग्रीमेंट आणि रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट एक एक बघूया. यातला पहिला महत्वाचा आहे, एकदम महत्वाचा आहे, हा थोडासा टेक्निकल पण आहे. याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड कॉन्सेप्ट मध्ये इंटरनॅशनल ट्रेड ॲज अ इंजिन ऑफ ग्रोथ हा कॉन्सेप्ट आता आपल्या भारतामध्ये उदयास आला, कारण की आधी आपण एलपीजीच्या फेनामेनामध्ये नव्हतो है ना. एलपीजी आधी जे आहे एलपीजीच्या फेनामेनामध्ये नव्हतो, आता मात्र आपण एलपीजीच्या फेनामेनामध्ये आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला जो आहे इंटरनॅशनल ट्रेड हा अत्यंत महत्वाचा झालाय. आणि जे ग्रोथ आहे, वाढ आहे, ती वाढ याच्या भरोशावर झालेली आहे है ना. त्यानंतर वेगवेगळ्या थेअरीज आहेत, थेअरीज ऑफ इंटरनॅशनल. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, क्लासिकल आणि मॉडर्न थेअरीज आपल्याला दिसत आहेत है ना. तर आपल्याला दोन प्रकार काढता येतील इथे है ना. एक क्लासिकल आणि दुसरा आहे मॉडर्न थेअरीज. तर क्लासिकल थेअरीज मध्ये खूप सारा आहे मित्रांनो, जसं मर्कॅन्टिलिझम आहे है ना, मर्कॅन्टालिझम आहे. त्यानंतर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज हा एक कॉन्सेप्ट आहे, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज हा एक कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर एक कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज है ना, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज तो पण एक आहे. त्याच्यानंतर एक आपलं कुठलं हेक्स्चर आहे है ना, एक हेक्स्चर आहे, हेक्स्चर ऑलिन याचा पण एक कॉन्सेप्ट आहे. ही क्लासिकल याच्यात पाहायचे, ते क्लासिकल याच्यात पाहायचे. अजून एक दोन कॉन्सेप्ट बघून घ्यायचे. त्याच्यानंतर मॉडर्न जर बघितलं म्हणजे हे जुने आहेत, ही आता काही एवढी अप्लाइड नाही, पण तरी सुद्धा आपल्याला समजण्याकरिता लक्षात येतात है ना. त्यानंतर आपल्याला असं दिसतंय की आजकाल आपण जसं इंडो पाक तसंच इंडो चायना बघतो. आता बघा चायनाच्या सगळे गुड्स आपण बंद केलेले आहे, रायव्हलरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्लोबल स्ट्रॅटेजिक रायव्हलरी असा पण एक कॉन्सेप्ट आहे, ग्लोबल स्ट्रॅटेजिक रायव्हलरी असा एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर एक कंट्री सिमिलॅरिटी आहे ना, सिमिलॅरिटी जे असेल त्याच्या आधारावर एक आपण बघतो एक ट्रेड होतोय. त्याच्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल कुठे काय लागतंय काय नाही त्याच्या आधारावर होतंय है ना. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आहेत थेअरीज तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहेत. ते आपण खूप साऱ्या थेअरीज आहेत मित्रांनो, थोड्या टप्प्याटप्प्याने पाहायच्या. ओके.
त्याच्यानंतर बघूया इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपल्याला दिसतंय की एक फॉरेन कॅपिटल हा अत्यंत महत्वाचा घटक होऊन बसलेला आहे. एखाद्या देशाचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर फॉरेन कॅपिटल असणं आवश्यक आहे. तर रोल ऑफ फॉरेन कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी इन ग्रोथ दोन शब्द वापरलाय. फॉरेन कॅपिटल जर येतं तर सोबत टेक्नॉलॉजी सुद्धा येते आणि त्याचा आपोआपच आर्थिक वृद्धीवर परिणाम होतो. तर कुठल्या प्रकारचे फॉरेन कॅपिटल्स असतात तर आपल्याला ते फॉरेन कॅपिटल्स लक्षात घेऊन घ्यायचे आहे. FDI कुठला आहे, FPI कुठला आहे वगैरे नाही का, हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. टेक्नॉलॉजी येते तर कशी येते. बरंचसा आक्षेप असे आहे मित्रांनो की सेकंड हँड टेक्नॉलॉजी जी आहे ही थर्ड वर्ल्ड कंट्रीला दिली जाते तर खऱ्या अर्थाने ग्रोथवर परिणाम होतो का, तर आपल्याला असे थोडेसे इश्यूज पण पाहिजे. एक कॉन्सेप्ट पाहायचा आहे या फॉरेन कॅपिटलच्या कॉन्टेक्स्टमध्ये, तो म्हणजे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स जे आहे त्याला वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. त्याला मल्टीनॅशनल एंटरप्राइज आहे, त्यानंतर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन आहे, स्टेटलेस कॉर्पोरेशन सुद्धा म्हणतात है ना, अशी विविध नावं आहेत. तर हे विविध नावं लक्षात घ्यायचे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, त्याचा डिफायनिंग एरिया काय आहे, इकॉनॉमिक्स मध्ये त्याचा परिणाम कसा आहे, फॉरेन कॅपिटल मध्ये त्याचा रोल काय आहे, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते पण आपण लक्षात घ्यायचं. वेगवेगळे मल्टीनॅशनल्स पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर बघूया सी आपल्याला दिसतंय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स है ना. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्याला रिपिटेशन झालेलं दिसतंय मित्रांनो. एक काहीच पुढे आहेत बघूया. इथे आपल्याला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन जे आहे ते IMF, वर्ल्ड बँक, याला ब्रिटन वूड सिस्टर्स आपण म्हणतो, ब्रिटन वूड सिस्टर्स हे पाहून घ्यायच्या. यांची उत्पत्ती कशी झाली है ना, त्याचा उद्देश काय होता ह्या दोघा बहिणींचा, म्हणजे IMF ही बहीण काय करते आणि वर्ल्ड बँक ही बहीण काय करते, दोन्ही चॅप्टर बहिणी आहेत है ना. तर ह्या चॅप्टर बहिणी कशा जगामध्ये खेळ खेळतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे है ना. आणि त्यानंतर IDA आहे आणि ADB आहे, हे दोन आहेत. आशियन डेव्हलपमेंट बँक आहे, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे, ते पाहून घ्यायचं आहे है ना. भारताला आता काही महत्वाचं हे राहिलेलं नाही, आधी होतं, आता भारताला काढून घेतलं याच्यातून, तर त्यामुळे एवढं काही महत्वाचं राहिलेलं नाही. आपण आता इमर्जिंग कंट्रीज आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काही हे बेनिफिट्स मिळत नाही. या माध्यमातून थर्ड वर्ल्ड कंट्रीज जे आहेत, पुअर कंट्रीज आहेत, त्याला सबसिडाइज जे आहेत किंवा लो रेट ऑफ इंटरेस्टवर लोन, लॉंग टर्म लोन मिळायचे, ते आता राहिलेलं नाही. आपला IMF मध्ये आहे थोडंसं महत्व, कारण आपण मेंबर्स आहोत, आपण दावेदार पण आहोत, तेवढं महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट मित्रांनो आपल्याला दिसतंय तर रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट. आता रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट असा शब्द इथे वापरलाय, गंमत आहे ना. इथे शब्द वापरलाय रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट आणि इथे मात्र आपल्याला काय दिसतंय, लिहिलेला आहे टायटल सार्क. आता सार्कच्या जागी साप्टा आधी लिहिलेलं होतं, साप्टा लिहायला पाहिजे होतं, पण इथे सार्क लिहिला, इथे आशियन लिहून ठेवला. ठीक आहे, असो. पण हे या दोन ग्रुप मधले जे काही अग्रीमेंट असतील ते पाहायचे. काही दिलेलं नसतं तरी चाललं, रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट असा शब्द असता तरी चालला असता. ऑलरेडी हा आधी झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ना, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये लक्षात घ्यायचं की याची निर्मिती, एस्टॅब्लिशमेंट केव्हा झालं, याच्या पूर्वीचे जे इन्स्टिट्यूशन होतं ते काय, जसं म्हणजे आपण बघतोय उरुग्वे राऊंड जे आहे है ना, उरुग्वे राऊंड जे आहे ते उरुग्वे राऊंड आपण इथे लक्षात घेऊन घ्यायचे है ना. उरुग्वे राऊंड महत्वाचा आहे, किती राऊंड्स होते ते पाहायचे, कोणत्या राऊंड नंतर WTO तयार झालं, कोणत्या वर्षी, लोगो लक्षात घ्या तुम्ही, तो पण लक्षात घ्यायचा, मेंबर्स किती आहेत, आणि त्याच्यानंतर WTO फॉर्म झाल्यानंतर जे काही राऊंड्स आहेत ते सर्व राऊंड्स पाहायचे आतापर्यंतचे, आणि प्रत्येक राऊंड मधले वेगवेगळे इश्यूज जे आहेत है ना, ते सर्व इश्यूज आपण लक्षात घ्यायचे. खूप महत्वाचे इश्यूज आपल्याला आहेत है ना. आपल्याला दिसतंय ऍग्रिकल्चर वरचे इश्यूज आहेत है ना, मल्टी फायबर्स जे आहेत त्याच्यावरचे इश्यूज आहेत. आपल्याला ह्युमन जे आहे कॅपिटल किंवा ह्युमन आस्पेक्ट जो आहे त्याच्यावरचे आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे
है ना, त्याच्यावरचे इश्यूज आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचे इश्यूज आहेत. अशी वेगवेगळ्या इश्यूसाठी आपल्याला वेगवेगळे कॉन्फरन्स आपल्याला दिसतात, बाली कॉन्फरन्स वगैरे खूप सारे कॉन्फरन्स आहेत. सर्व कॉन्फरन्स प्रॉपरली समजून घ्यायचे, कोणत्या कॉन्फरन्समध्ये कोणते मुद्दे उपस्थित होते आणि ते मुद्दे मध्ये कुठल्या कॉन्फरन्समध्ये त्या मुद्द्यावर तडजोड झाली तर का नाही झाली. सोबतच WTO जरी असलं तरी यामध्ये ग्रुप्स तयार झालेले आहेत आणि प्रत्येक ग्रुप आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो, ते ग्रुप्स इथे पाहून घ्यायचे. त्याच मधला एक इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट हा एक कॉन्सेप्ट आहे, ट्रिप्स आणि ट्रिम्स, है ना, ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे लक्षात घ्यायचंय. आणि सोबतच अग्रीमेंट ऑन अ ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स हे लक्षात घ्यायचे, मी आता चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तर कुठल्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत ते पाहून घ्यायचंय. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय महत्वाचं आहे, जसं हेल्थ सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर अत्यंत महत्वाचं आहे, त्यासाठी भारत सातत्याने संघर्ष करतोय ते पाहायचं आहे. आणि तसंच इन्व्हेस्टमेंट मेजर्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये भारताचा रोल काय आहे, भारत अजूनही FDI पूर्णपणे का तयार नाही, त्याचे काय इश्यूज आहेत वगैरे ते सर्व समजून घ्यायचे आहेत, है ना. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो भाग आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे. थोडासा कॉन्सेप्च्युअल आहे, थोडंसं डिटेलिंग तुम्हाला करायचं आहे. जे काही थिअरीज वगैरे आहेत तर इंटरनेटचा वापर करू शकता किंवा इकॉनॉमिक्सची 12वीची पुस्तकं वगैरे आहे NCERTची, ती तुम्ही रेफर करू शकता. त्याच्या आधारावर तुम्हाला बरीचशी मदत होईल. आणि काही ट्रॅडिशनल पुस्तकं आहेत, डाटा वाईज तुम्ही बजेट जे आहे इंडियाचं बजेट आणि महाराष्ट्राचं बजेट ते बघायचं, त्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट्स असतात. बेसिक कॉन्सेप्टसाठी तुम्ही डिक्शनरी वगैरे यूज करू शकता इकॉनॉमीची. ओके, आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल, है ना. तर यामध्ये छान अभ्यास करा, छान मेहनत करा. थँक्यू.